बेपत्ता झालेल्या मुलीचा अनेक दिवसांपासून शोध लागत नसल्यानं नातेवाईकांनी मंद्रुप पोलीस स्टेशन समोरच आता आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून पोलीस स्टेशनचा कारभार या माध्यमातून खरं तर चव्हाट्यावर आल्याचं या प्रकरणातून समोर आलेलं आहे। पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे लक्ष घालून योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। मंद्रुप येथील इंदिरानगर परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा मागील 15 ते 20 दिवसांपासून काहीच ठाव ठिकाणा लागलेल्या नसल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी संबंधित कुटुंबियांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही मुलीचा शोध घेण्यात पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। याच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईकांनी मंद्रुप पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले असून आमच्या मुलीचा तातडीने शोध लावा अशी मागणी त्यांनी केली आहे। आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। पत्रकारांशी बोलताना नातेवाईकांनी सांगितले की मुलगी बेपत्ता झाल्यापासून अनेक वेळा पोलिसांशी संपर्क साधूनही ठोस माहिती मिळत नसल्याने आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला। पोलीस प्रशासनाने तात्काळ शोध मोहीम राबवून आमच्या मुलीचा शोध लावावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। दरम्यान या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी होत आहे। तालुका संयोजक ह्या लेकरांना शाळेला टाकण्यासाठी भटके विमुक्त परिषदनं घरोघरी जाऊन गावोगावी जाऊन आम्ही फिरून सांगत असतो लेकरांना शाळेला टाका म्हणून। हे मुलगी 10वीला शाळेला आहे, त्या मुलगीला म्हणजे ह्या लोकांनी असंच घाबरून हे लोक असं अपहरण करतात म्हणून घाबरून लेकरांना शाळेला पाठवत नाही ते। मग यांना तात्काळ जर आणलं तर मग उद्या भविष्यात तो दुसरी लेकरं शाळेला जाईल। मग असं 10वी कुठं 8वी शाळेत शिकणार लेकरांना जर नेल्यावर हे आमची मर्यादित समाजाची लोक आहेत ते मग पुन्हा हे शाळा शिकवणार नाही। तात्काळ साहेबांनी काळजी घ्यायला पाहिजे। मग हे पडदिस त्यांना उचलून आणून मुलगीला शाळेला पाठवण्यासाठी व्यवस्था करायला पाहिजे। त्याच्या आईवडिलांना न्याय मिळायला पाहिजे एवढंच सांगतो। हे लक्ष्मण भीमसिंह मोरेवाले मी पोरीचे बाप आहे। शाळेला मुलगी 10वीला आहे, अशा मुलगीला उचलून नेले। पोलिसाकडून तक्रार दिली, आता 10-12 दिवस झाले, परत पोलिस काय दखल घेत नाही। फोन केला तर फोन उचले नाही पोलिस काय तर करून कुठं ढकलायला आले। आता शेवटला आमची 10-12 दिवस झाले, शाळा बुडले, सगळं बुडले पोरीची। आता आम्ही काय तर होतं आमचं, आता पुढचे नियोजन आम्हाला काय सांगता येत नाही। आता आमच्या पोरीला आम्हाला लवकर पाठशाळेत काय तर करून 1-2 दिवसामध्ये आम्हाला हजर करायला पाहिजे। साहेबांना आणून देऊन काय तर करायचं, नाहीतर आमची आत्महत्या होत आहे।